श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, गुरुवारी आहे शनी जयंती आणि त्याचबरोबर आहे दर्श अमावस्या. शनी जयंतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं. शनिदेव हे कर्मफलदाता आहेत. आपल्या कर्मानुसार फळ देण्याचं काम हे शनिदेव करत असतात. त्यामुळे शनिदेवांना गरिबांची केलेली सेवा अतिशय प्रिय आहे. तर आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी आपल्या घरातून काही वस्तू दान करायच्या आहेत. आता ह्या वस्तू तुम्ही कोणत्याही दान केल्या तरीही चालेल, पण मी तुम्हाला आज तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या वस्तू दान करता येतील ते सांगणार आहे. त्यामुळे त्याचे अनेक फायदेसुद्धा तुम्हाला होतील. तर बघा, धार्मिक मान्यतेनुसार शनीची पूजा केल्याने व्यक्तीला शनी दोषापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर वेतनात आणि सुख समृद्धीत वाढ होते. म्हणजेच काय, तर पैशांमध्ये, पगारामध्ये वाढ होते आणि सुख समृद्धीमध्ये वाढ होत असते. या दिवशी न्यायाची देवता असणाऱ्या शनीची पूजा केली जाते. तसेच आयुष्यातील दुःख संकटे दूर करण्यासाठी या दिवशी अनेक जण उपवास देखील करतात. शनीची पूजा केल्याने व्यक्तीला शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि त्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळच्या काही वस्तूंचं दान करायचं आहे. तर तुमच्या राशीनुसार तुम्ही कोणत्या वस्तू दान करायच्या, तर त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर आपण सर्वच राशी बघणार आहोत. सर्व राशीने त्याच्या राशीनुसार या वस्तू दान करायच्या आहेत. तर सर्वात पहिली रास जी आहे तर ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी लाल रंगाचं फळ किंवा वस्त्र दान करायचे आहे. आता सर्वात महत्त्वाचं, ह्या वस्तू तुम्ही कुठे दान करायच्या आहेत, तर तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला एखादा गरीब दिसला तर तिथे तुम्हाला या वस्तू अशाच व्यक्तीला दान करायच्या आहेत जे गरजू आहेत, गरीब आहेत, तर त्यांना तुम्ही दान करा. आता जर गरजू आणि गरीब जर तुमच्या बाजूला नसतील तर तुम्ही शनी मंदिरामध्ये जरी तुम्ही या वस्तू दान केल्या तरीही चालेल. त्यानंतर पुढची जी रास आहे तर ती म्हणजे मिथुन. शनीला प्रसन्न करण्यासाठी मिथुन राशीच्या लोकांनी निळ्या रंगाचे वस्त्र दान करावे. कर्क राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी तांदूळ आणि पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान करावं. सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार लाल रंगाचं वस्त्र दान करावं. कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी गाईच्या गोठ्यात चारा दान करावा. तूळ राशीच्या लोकांनी शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी लस्सीचे वाटप करावे. वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी रीतसर पूजा करावी आणि त्यानंतर येणाऱ्या भक्तांना उसाचा रस द्यावा. धनु राशीच्या लोकांनी शनीला प्रसन्न करण्यासाठी भक्तांना मोराचे पीस दान करावे. मकर राशीच्या लोकांनी शनीला प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात डमरू दान करावे. कुंभ राशीच्या लोकांनी शनीची कृपा प्राप्त करण्यासाठी चमड्याची चप्पल, उडीद डाळ आणि छत्री दान करावी. मीन राशीच्या लोकांनी शनीची कृपा मिळवण्यासाठी पिकलेली केळी, बेसनाचे लाडू आणि बेसन इत्यादीचं दान तुम्ही करू शकता. तर आपल्या राशीनुसार तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या दान करा आणि बघा, याचे चांगले फायदे आपल्याला होतात. जर तुमच्यावरती शनीची साडेसाती चालू आहे, शनीची ढैया चालू आहे, शनीचा दोष तुम्हाला लागलेला आहे, तर ह्या जर वस्तू तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी दान केल्या तर याचे चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे ह्या वस्तू आवर्जून दान करा. याने शनीपीडा शनी दोष जे आहेत तर ते आपले दूर होतात. घरात सुख समृद्धी, पैसा वाढते, गरिबी संपून जाते आणि त्याचबरोबर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं. कोणत्याच कामात आपल्याला अडचणी येत नाही. त्यामुळे तुमची जी काही रास असेल त्या राशीनुसार तुम्ही एखाद्या गरजूला, एखाद्या गरीबाला या वस्तू दान करा. गरीब नसेल तर ब्राह्मणाला दान केला तरीही चालेल. ब्राह्मणही नाही आहे, गरजू गरीबही नाही आहे, तर डायरेक्टली तुम्ही शनी मंदिरामध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही ह्या वस्तू दान करा. तर अशा पद्धतीची ही जी माहिती आहे, तुमच्या राशीनुसार या वस्तू जर तुम्ही दान केल्या तर नक्कीच तुम्हाला याचे फायदे होईल. तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी येत असतील, त्यांनासुद्धा साडेसातीचा, शनीपिढेचा काही त्रास होत असेल तर ते सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये सुखसंपत्ती, पैसा वाढेल आणि शनिदेवाची कृपासुद्धा आपल्या घरावरती होईल. कारण शनिदेव हे रंकाला राजा बनवण्याचे
ताकद ही शनिदेवामध्ये असते. त्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी होईल तेवढे उपाय करा, सेवा करा. नक्कीच त्याची फायदे तुम्हाला होईल. चालेल, ही सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.